पहिल्यांदा सर्व सातारा पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आपण सर्वजण, मी खरं म्हणजे काय फार मोठी हे अशातला भाग नाही, परंतु आपल्या सर्वांचं 21-25 वर्ष माझंही कॉन्टॅक्ट नव्हतं. या निमित्तानं म्हणलं सर्वांची आपली भेट होईल या उद्देशाने घेतलं. काय फार गंभीर विषय आहेत अशातला भाग नाही. आपण सर्वजण माझ्या विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल पहिल्यांदा आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. हा काय पक्षीय कार्यक्रम नाही किंवा कुठला विषय नाही, फक्त विषयाला सुरुवात करून मधल्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आमच्या तालुक्यातील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ राजेंद्र काका लालसिंगराव शिंदे, मुक्काम कुडाळ, आता राहणार पुणे, यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान थोडंसं माझ्या संदर्भात सायगावच्या सभेमध्ये जी टिप्पणी केली होती त्या संदर्भात फक्त लोकांना वस्तुस्थिती काय ती माहिती असावी म्हणून मी जाणीवपूर्वक हे केलं. खरं म्हणजे मी दुर्लक्ष करणार होतो. मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी, माझ्या कुटुंबातल्या लोकांनी सुद्धा सांगितलं काय आपण त्याची दखल घेणार का, तो काय फार मोठा नाही. पण मी म्हटलं म्हातारे मेलेलं दुःख नाही, पण काळ सोकावू नये म्हणून मी या संदर्भात नियोजन केलं. आपल्याला पहिल्यांदा त्याने मला टीका केलेलीची हे देतो की त्यांनी 2-3 विषय माझ्या संदर्भात त्या सभेमध्ये बोलले. निवडणूक होती लोकसभेची, माझा काय अर्थार्थी काय संबंध नव्हता. 2 दिवस आधी आमची सभा तिथं झाली होती. शशिकांत शिंदे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं महाविकास आघाडीची सभा झाली होती. त्या सभेमध्ये मी फक्त मत व्यक्त केलं की प्रतापगड सहकारी साखर कारखाना त्या विभागातलं एक आत्मीयतेचं आणि मोठं संस्थान होतं. आमच्या तालुक्याच्या दृष्टीनं फार मोठं होतं आणि त्या संस्थेमध्ये शरद पवार साहेबांनी त्या संस्थेला फार मोठं मदत केली आणि तो कारखाना उभा करण्यामध्ये, आणि योगायोग त्यावेळेला मी 95 साली आमदार झालो. केंद्रातनं त्याला मान्यता मिळाली त्या कारखान्याला आणि राज्य सरकारची हमी आणि राज्य सरकारचं भागभांडवल मिळण्यासाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव आला आणि त्याच वेळेला नेमकं पहिल्यांदाच काँग्रेसच्या विरोधातलं सरकार 95ला भाजप शिवसेनेचं सरकार आलं. योगायोगानं मी आमदार होतो, आमच्या विचाराचं सरकार होतं. त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अशा पद्धतीचा निर्णय घेतला की ज्या तालुक्यामध्ये आमदार शिवसेनेचा आहे परंतु जे कारखान्याचे प्रवर्तक काँग्रेस पक्षाचे आहेत, मॅक्झिमम काँग्रेस पक्षाचेच होते जवळजवळ, तर त्या कारखान्यांच्या संदर्भात आपली राज्य सरकार म्हणून काय भूमिका घ्यावी या संदर्भात त्यांनी संबंधित आमदारांची मीटिंग बोलवली. मी आपल्याला नम्रपणाने एवढं सांगू इच्छितो, मी त्यावेळेला त्या मीटिंगमध्ये पहिल्यांदा जे काय 30-35 आमदार होते महाराष्ट्रातले, त्या पहिल्यांदा मी सर्वात आधी उठलो आणि मी सांगितलं की माझा तालुका दुर्गम तालुका आहे, डोंगरी तालुका आहे, फार मोठ्या संस्था नाहीत आणि जी संस्था होते जरी काँग्रेसचे ते प्रवर्तक असले तरी सुद्धा माझी प्रामाणिक इच्छा आहे की त्यांना आपण सरकार म्हणून पूर्ण मदत झाली पाहिजे. कारण हा शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न आहे आणि जे संस्था उभे करतायत ते आमच्या तालुक्याचे माजी आमदार आहेत. सहकारात त्यांचं चांगलं काम आहे पूर्वीचं आणि म्हणून या कारखान्याला सर्वतोपरी मदत व्हावी. महाराष्ट्रातला तुम्ही काय निर्णय घ्यायचा असतो की आपण माझ्या तालुक्यापुरतं करावं अशा पद्धतीची मी विनंती सरकारला केली आणि मग त्यानंतर शासनानं निर्णय घेतला. एकाच ती म्हणजे जे शासनाचं भागभांडवल होतं ते भागभांडवल दिलं, शासनाची NOC दिली राज्य सरकारची आणि जी बँकांचं कर्ज घ्यावं लागतं म्हणून राज्य सरकारची हमी लागते, अत्यंत महत्त्वाचा विषय. ती हमी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं त्या कारखान्याला दिला माझ्या विनंतीवरून. हा त्याला पहिला पार्ट. त्याच्यानंतर त्याच वेळेला मनोहर जोशींनी त्या लालसिंगराव शिंदे काकांची मीटिंग आमच्या स्वतंत्र कारखान्याची बोलवली. त्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला आमदारांच्या सांगण्यावरून पूर्ण सहकार्य करतो आहोत, तर आर्थिक संचालक बॉडी तुमची राहू द्यात आणि आर्थिक आमदारांची राहू द्यात अशा पद्धतीचा प्रस्ताव मांडला त्यांच्या समक्ष. तर मी त्याला नम्रपणाने सांगितलं की गेली 8-10 वर्ष ते कारखान्यासाठी प्रयत्न करतायत आणि त्यामध्ये आयत्या पिठावर रेगोट्या मारणं माझा काय स्वभाव नाही म्हटलं. आणि ज्या माणसाने कष्ट केलंय त्या माणसाला राज्य सरकारची मदत देते म्हणून मी काय ते बेनिफिट घेणं मला उचित वाटत नाही. सर्वच्या सर्व संचालक त्यांच्या विचाराचे असावेत असं माझं मत आहे आणि त्या पद्धतीने झालं. त्यानंतर विषय नंबर 3, त्या ठिकाणी जमिनी देताना बऱ्याच लोकांची घासाघीत चालली होती. नेवेकरवाडी, सोनगाव वगैरे त्या पट्ट्यामधल्या जमिनी काय घेतल्या होत्या, काय लोक विरोध करत होती.
परंतु जरा मी आमदार असल्यामुळे माझ्या शब्दाला थोडी किंमत होती, नाही म्हटलं तरी. त्यापैकी नेवेकरवाडीतल्या गावामध्ये माझे नातेचे संबंध होते. ते काकाने मला सांगितलं जर तुम्ही त्यांना हे रिक्वेस्ट केली तर ती लोक आपल्याला तयार होतील जमीन द्यायला. मी स्वतंत्र त्या विभागातल्या लोकांची मिटिंग बोलवली आणि त्यांना विनंती केली की बाबा त्या कारखान्यामुळे तुम्हाला परिसराला केवढा मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या जमिनी जाणार त्यांना मोबदला तर मिळेलच, पण उद्या नोकऱ्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला प्राधान्य देण्याचं काम आपण सर्वजण करूया. आणि त्यानंतर माझ्या विनंतीला मान देऊन सर्व लोकांनी जमिनी जी काय आडेवेडे घेत होते त्यांनी सुद्धा देण्याचा निर्णय घेतला. विषय नंबर 3. विषय नंबर 4, त्यानंतर 2-3 वर्ष कारखाना उभा राहायला जातातच 2-3 वर्ष गेली आणि 99ला का 98ला तर नेमकं मला साल आठवत नाही, पण त्याला ट्रायल सीझन झाला आणि ट्रायल सीझन झाल्यानंतर यशस्वी झाला ट्रायल सीझन. परंतु जे 2-3 वर्ष लोन उचललेलं असतं बँकांचं, राज्य सरकारचं भागभांडवल घेतलेलं असतं, त्याचं तर व्याज तर थांबत नसतं. आणि प्रत्येक म्हणजे प्रतापगडलाच नाही, प्रत्येक कारखान्याला त्या 2-3 वर्षामध्ये थोडीशी नाही म्हटलं तरी अडचणी येतात. तशाच पद्धतीनं त्या कारखान्याला सुद्धा अडचणी आल्या. त्या अडचणी आल्यानंतर 99चा सीझन संपला. त्यानंतर अडचणी आल्यानंतर परत 2001ला का 2000ला कारखाना चालू करण्याच्या संदर्भात बँकांची अडवणूक व्हायला लागली. आणि त्यावेळेला योगायोगानं मी आमदार नव्हतो, म्हणजे योगायोगानं म्हणण्यापेक्षा मी आमदार नव्हतो, परंतु केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये केंद्रीय अर्थराज्यमंत्री म्हणून आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र माननीय अडसूळ साहेब होते आणि अडसूळ साहेबांचे माझे घरचे संबंध होते चांगले. आणि ते काकांना कळल्यानंतर लालशेनराव शिंदे काकांना त्यांनी मला सूचना केली की बाबा भाऊ आपल्याला त्यांच्याकडं जसं तुम्ही आता राज्य सरकारच्या वतीनं मदत केली तसं आणायचे तुमचे संबंध त्यांचे चांगले आहेत, तर आपण दिल्लीला जाऊन त्यांना जरा विनंती केली तर मला बँकांचे रिलीफ मिळेल. रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून बँकांना सांगितलं तर आपला प्रश्न मार्गी लागेल. म्हणून मी काकांना म्हटलं आपण दिल्लीला किंवा मुंबईला जाण्यापेक्षा सातारा जिल्ह्याच्या ज्यावेळेला दौऱ्यावर येतील त्यावेळेला मी जाणीवपूर्वक माझ्या घरी त्यांना पण चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवतो मी आणि तिथं तुम्ही आणि आपण तो विषय काढून आपण तो विषय मार्गाला लावूया. आणि त्या पद्धतीनं त्या महिन्याभरातच मी अडसूळ साहेबांना साताराच्या जिल्ह्यात दौऱ्यात आले होते. माझ्या शाहूपुरीच्या घरी ती मिटिंग घेतली. स्वतः लालशेनराव काका त्यांचे काही संचालक आम्ही सर्व आलो आणि त्या कारखान्याला 2-3 वर्षाचं जी थकबाकी वगैरे झाली होती ते बँकाने बाबा परत नियोजन करून लोन द्यावं अशा पद्धतीच्या सूचना केल्या. अर्थात केंद्रीय अर्थराज्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर बँका काय नाकारत नाहीत. त्या पद्धतीनं तो प्रश्न मार्गी लागला. त्यानंतर कारखाना आम्ही कुठेही कारखान्याला जेवढी मदत लागेल तेवढंच, बाकी कुठला इंटरव्ह्यू कधी करत नव्हतो. मी तरी माझा स्वभाव पण नाही तो. त्यानंतर त्या कारखान्याला मदत व्हावी म्हणून महुवा धरण जे 2.25 टीएमसीचं धरण आहे ते धरण झालं तर आमच्या तालुक्यामध्ये ऊसाचं कार्यक्षेत्र कमी होतं. धोमच्या माध्यमातून एक 10-5 गावं तिथं पाण्याखाली येत होती धोमच्या कॅनॉलवरून. आणि हे जर महुवा धरण झालं तर जवळजवळ 6,000 हेक्टर 13,000 एकर क्षेत्र पाण्याखाली येईल आणि हा कारखाना आणखी चांगल्या ऊर्जेने चालेल आणि लोकांना त्या धरणाचा उपयोग होईल. म्हणून 2.25 टीएमसीचं महुवा धरण आम्ही केलं. म्हणजे इतका नियोजनबद्ध सर्व हे केलं. अशा पद्धतीची हिस्ट्री आहे, जुना इतिहास आहे. त्यानंतर कारखाना एक 5-7 वर्ष चालत नव्हता म्हणून मी परत ह्या सर्व घडामोडी झाल्यानंतर आत्ता 2 वर्षापूर्वी ज्यावेळेला कारखाना 3-4 वर्ष बंद होता म्हणून मी माननीय शरद पवार साहेबांना विनंती करावी, कारण त्यांचं राजकीय समीकरण त्यावेळेला वेगळी होती आणि शरद पवार साहेबांनी मनावर घेतलं तर कारखाना कुठलाही त्यांना मदत मिळवू शकतात. म्हणून मी त्यांनी कुणी सांगितलं नव्हतं काय नाही, मी स्वतःच बारामतीला पवारसाहेबांच्याकडे गेलो. पवारसाहेबांना विनंती केली की बाबा कारखाना जसा तुम्ही उभा केलाय तो ताकद दिली तसं आता चालू करण्यासाठी जर केलं तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. अशा पद्धतीची विनंती करायला मी गेलो. त्यांनी मला म्हणले की कारखान्याची निवडणूक लागलेली आहे. तर मग मी काय करतो की सुनेत्राताई शिंदे त्या चेअरमन होते तेव्हा आणि ही सौरभ शिंदे जे आता मला मी ज्याचं हे केलंय ते त्यांना म्हणले मी बोलवतो तुम्ही आणि आमदार शशिकांत शिंदेला बरोबर घ्या. तर म्हणलं आम्ही शशिकांत शिंदे साहेबांना आम्ही आहे एकत्रच. मग आमच्या चौघांची मिटिंग त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये मुंबईला बोलवली. त्या दोघांच्या सहित म्हणजे मी काय एकट्यानं नाही आहे. आणि म्हणजे फक्त माझ्या विनंतीवरनं ती मिटिंग घेतली. ती मिटिंग घेतल्यानंतर त्याने आम्हाला सूचना केल्या शरद पवार साहेबांनी कारखान्याची निवडणूक लागली आहे ती पार पाडा. तुम्ही सौरभ शिंदेला पूर्ण मदत करा. कुणी पॅनल टाकू नका, शक्यतो बिनविरोध करा आणि जरी कुणी टाकलं तरी तुम्ही यांच्या पाठीमागं उभे राहा. आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांच्या पाठीमागं उभं राहिलो. कारखान्याला पूर्ण मदत केली आणि पॅनल त्यांचं निवडून आलं. हा इतिहास असून सुद्धा आता ज्यांचं नाव मी घेतलं
जे आता कारखान्याचे चेअरमन आहेत, ह्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवशी जे मत व्यक्त केलं त्याच्यावरती खुलासा व्हावा, लोकांना वस्तुस्थिती माहिती असावी म्हणून मी ह्याच पत्रकार परिषदेचं आयोजन केले. त्यांनी 3 तक्रारी माझ्यावर केल्या की म्हणले कारखाना चालू झाला आहे, आता ती चक्र चांगली फिरायला लागली आहेत, लोकांना त्याचा फायदा व्हायला लागला आहे, मग ह्यांना नेमकं पाहिजे तरी काय. आता मला जर पाहिजे असतं तर मी ह्यापूर्वीच मिळवलं असतं की, पण कारखाना चालू हा ही वस्तुस्थिती. फक्त मी आधी 2 दिवस आधीच्या सभेमध्ये मत व्यक्त केलं होतं, त्याचं कारण एकच होतं की निवडणुकीचं राजकारण होतं आणि माझं असं मत होतं त्या कारखान्याला लालशेखराव शिंदेंनी कष्ट केले, शरद पवार साहेबांनी उभा करण्यासाठी सर्व मदत केली आणि त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं मी मदत केली. म्हणजे आमच्या 3 खऱ्या अर्थानं उभं राहण्यासाठी तिघांचं पार्टी योग्य. आता त्यांनी मला फक्त माझं अपेक्षा एक होती, माझं टीका करायचं कारण की सौरभ शिंदेनी आजोबाला आणि वडिलांना ज्या माणसांनी ज्या विचारांनी मदत केली शरद पवार साहेबांनी, त्या शरद पवारांचा मार्ग त्यांनी सोडू नये हा माझा बोलण्याचा टीका करण्याचा उद्देश होता. तर त्यांनी काय म्हणले, ह्यांना काय मिळवायचं आहे आता, हे आमच्यावर टीका करतायत. आता मी कारखान्याचं योगदान काय तुम्हाला सांगितलं. असं असताना त्यांनी मला त्या पद्धतीनं बोलले. दुसरा गोष्ट त्यांनी मला गंभीर, मला जरा थोडीशी चिड येण्यासारखं की म्हणले रात्रीची हँगओव्हर झाल्यामुळं सदाभाऊ कदाचित बोलले का काय, असं त्यांनी शब्द वापरला. तर मला आता फक्त पत्रकारांच्या समोर सांगायचं आहे, हँगओव्हर हा स्वतःचा स्वभाव नाही आहे. मी लहान असताना म्हणजे 55 वर्षापूर्वी माझी आजी औषधातनं आम्हाला हँगओव्हरचं औषध द्यायची. त्यामुळं काय माझ्या शरीराला हँगओव्हरची गरज नाही. पण आता मला त्या निमित्तानं तुम्हाला पत्रकारांना सांगायचं आहे आणि त्यांना म्हणजे समज द्यायची आहे की हँगओव्हर तुला झालेली आहे की गेल्या कारखाना बंद होता त्यानंतर 3-4 कंपन्या आल्या, 3-4 कंपन्याशी करार झाले. त्या करार झाले तर प्रत्येकाशी तडजोडी करताना का कारखाना चालला नाही, हा पहिला उत्तर आहे. खरं म्हणजे मी ज्यावेळेला शरद पवार साहेबांच्याकडे गेलो आत्ता 2 वर्षापूर्वी, त्या दिवशी वसंतदादा शुगरचे पदाधिकारी तिथे होते. त्यावेळेला त्याच्या आधी मदनदादांच्या कारखाना तो चालवायला दिला होता. त्याच्या आधी 2 एजन्सी झाल्या होत्या. त्याचा सर्व पाडा ते वसंतदादा शुगरचे सर्व म्हणलं तुम्ही त्याच्या होता त्या तर तिथं मांडत होते की हे हरीशपण कसे करतात, कराराशिवाय आम्हाला कशाबद्दल काय काय पाहिजे ह्या अपेक्षा करतात. हे आम्ही आता तुमच्यासमोर उघड बोलत नाही, त्यांना आता चॅलेंज केलेलं आहे. ज्या दिवशी समोरासमोर येईल त्याला मी खुलासा करणार आहे. त्यावेळेला म्हणजे मी माझं मन एवढं मोठं आहे की त्या माणसानं जी तक्रार होती वसंतदादा शुगरचे पदाधिकारी, त्यांना सांगत होतो की तुम्ही कारखाना अडचणीत आल्यानंतर अडचणी निर्माण होतात, तुम्ही चुकीच्या पद्धतीने काय कोणावरती आरोप करू नका, हे सांगणारा मी, त्यांचं समर्थन करणारा मी. आणि ह्या माणसानं माझ्या संदर्भात हे बोललं तर मला मिळवायचं नव्हतं, फक्त शरद पवारांची साथ सोडून ही माझी प्रामाणिक इच्छा होती. आता हँगओव्हरच्या संदर्भात त्याने सांगितलं. दुसरा त्याने मला सांगितलं की हे आलिशान गाडीने माझा एक ग्लुकोज कारखान्याचा मी प्रोजेक्टमध्ये काढला होता, त्या संदर्भात ह्या नोट्समध्ये लिहिलं आहे का परत तिथं रिपीट करू. त्याचं नोट्समध्ये लिहिलेलं आहे. मी प्रतापगड कारखाना होता त्यामुळं दुसरा काय कारखाना मी काढू शकत नव्हतो, पण 3 महिन्यामध्ये मका पीक आलं तर 2 पिकं आमच्या पावसाळ्याच्या ह्याच्यावरती येतील आणि त्याच्या माध्यमातून शिराळ्याला शिवाजीराव नायकांचा एक कारखाना आहे त्या पद्धतीचा. त्या कारखान्याचा प्रयोग आपल्या तालुक्यात आपण करूया, कारण भौगोलिक रचना त्यांची आमची सारखीच आहे. आणि मी 1999ला 2004च्या निवडणुकीत पडल्यानंतर शेवटी राजकारणात आलेल्या माणसाला काहीतरी संस्थात्मक उभं राहावं असं वाटतं आणि म्हणून त्या पद्धतीनं तो प्रयोग मी करायचं ठरवलं. आणि त्या पद्धतीने 2100 रुपयाचा शेअर्स त्या पद्धतीने घ्यायचं ठरवलं. माझ्यावर लोकांचा विश्वास होता, त्यामुळे 15-20 लाख शेअर्स रुपयाने लोकांनी मला दिलं. मी त्या पवारवाडी या गावी तिथं कारखान्याला जमीन घेतली, 90% रक्कम भरली आणि ती जमीन करार केला जमिनीचा. अशा पद्धतीने वाटचाल करत होतो. त्यानंतर थोडंसं राजकीय घडामोडी अडचणी यायला लागल्या. सरकार त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी सरकार होतं, मी शिवसेनेमध्ये होतो. आणि मग थोडंसं काहीतरी आपण हे केलं पाहिजे म्हणून मग त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण बाबांचे माझे चांगले संबंध होते. त्यावेळेला केंद्रामध्ये मंत्री होते. तर त्यांना मी विनंती केली की हर्षवर्धन पाटील ह्या ग्लुकोज कारखान्याचा जे महाराष्ट्रामध्ये 13 कारखाने होते ते सहकार मंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे ते विभाग होता. तर त्यांनी पृथ्वीराज बाबांनी सांगितलं तुम्ही आमच्यावर आलं तर तुम्हाला आम्ही पूर्ण मदत करू, काय आम्हाला अडचण नाही. खरं म्हणजे शिवसेनेसारख्या पक्षामुळं मी सरपंचसुद्धा नसतो झालो राजकीय जीवनामध्ये, पण मी त्या पक्षामुळे आमदार झालो. त्या पक्षावर माझं नितांत प्रेम असताना सुद्धा ह्या जनतेच्या हितासाठी काहीतरी आपण उभं करतोय त्यासाठी हे करायला पाहिजे. म्हणून माझ्या अत्यंत प्रिय असणाऱ्या पक्षाला सुद्धा मला थोडे दिवस त्याग करावा लागला आणि ह्या कारखान्यासाठी मी ती तडजोड केली.
खरं म्हणजे पृथ्वीराज बाबांची मनापासून इच्छा होती. सुदैवानं परत बाबा 6 महिन्यामध्ये मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कॅबिनेटमध्ये 3 वेळा विषय आणला की ह्या कारखान्यांना एकाच 9 भांडवल आम्ही मागत होतो आणि राज्य सरकारची हमी, ह्या 2 गोष्टी पाहिजे आम्हाला म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो. दुर्दैवानं आता त्यांनी ह्याच्यात उल्लेख केला आहे, एक मंत्री, आता ते नाव मी इथं घेत नाही, त्या मंत्र्यांचे खाजगी जवळजवळ 20-25 कारखाने महाराष्ट्रामध्ये, साखर कारखाने, ऊसाचे कारखाने, जर हे मका हे पीक जर आलं, पॅटर्न आला राज्यामध्ये, तर कदाचित त्या साखर कारखाना अडचणी सुद्धा होऊ शकतात, अशा पद्धतीची भीती वाटत होती. म्हणून किंवा पृथ्वीराज चव्हाण हे 13 कारखान्यांना मदत करतात, म्हणजे त्या कारखान्याचा यांना फायदा होईल हा एक विषय. आणि हर्षवर्धन पाटलांचं त्यांचं राजकीय हे होतं आणि हा पॅटर्न हर्षवर्धन पाटलांनी आणला होता. ह्या भीतीपोटी त्यांनी आम्हाला एकाच 9 ऐवजी एकाच 3 भागभांडवल सरकारचा त्याचा निर्णय घेतला. म्हणजे 1 कोटी आम्ही जमवले तर 3 कोटी सरकारनं द्यायचा निर्णय झाला. फक्त बँकांचे जे 40 कोटी किंवा 45 कोटी रुपये आम्हाला पाहिजे होते, त्यासाठी राज्य सरकारची हमी अत्यंत महत्त्वाची असते, ती हमी मात्र त्यांनी नाकारली आमची. आणि त्यामुळं पृथ्वीराज चव्हाणांची इच्छा असून सुद्धा 3 कॅबिनेटमध्ये त्या मंत्र्यांनी विरोध केल्यामुळं हा कारखाने, आमचे 13चे 13 कारखानेची वाटचाल थांबली. दुर्दैवानं त्यानंतर प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये तो मंत्री होता आणि गेल्या 10 वर्षाची परिस्थिती पाहता आम्हाला वाटलं आता आपल्या कारखान्याला काय भविष्य दिसत नाही. मग म्हटलं लोकांनी आपल्याला 2100 जरी रुपये असला तरी 2000 सुद्धा लोकांना मोठी रक्कम असते काय गरीबला माणसांना. म्हणून मी DDRची परवानगी घेतली रितसर, आणि ज्याचे शेअर्स पाहिजे त्यांचे शेअर त्यांना परत करायचे अशा पद्धतीची DDRची परवानगी घेतली आणि त्यांना ते शेअर्स फक्त बिनव्याजी परत करायचे. अशा पद्धतीचा आम्ही धोरणात्मक निर्णय घेतला. ज्यांच्यावर माझा विश्वास आहे त्यांनी त्या मी जागा जी घेतलेली आहे त्या जागेमध्ये आपला छोटा एखादा प्रोजेक्ट करायचा आणि 5-50 लोकांना, 200 लोकांना पाहिजे होता, 5-50 लोकांना रोजगार मिळेल अशा पद्धतीचं करायची तरतूद केली. अशा पद्धतीचा निर्णय झाला. त्याच्यावरती त्यांनी मला टिप्पणी केली की त्यांनी हे काय केलं, तर मला त्यांना आव्हान आहे माझं 2022-23-24चं आत्तापर्यंतचं, म्हणजे जे काय 8-10 वर्ष कारखाना चालू केला तिथपासूनचं ऑडिट रितसर सर्व आहे, त्यानं स्टडी करून यावं. शिवाय त्यातला 1 रुपयाचा कुठं अपार झाला असेल त्याचंच नव्हे तर मी आमदार होऊन काम करताना सुद्धा 1 रुपया कुठं तरी माझ्या विरोधकांनी सुद्धा कुणी आरोप केलेला नव्हता आतापर्यंत, आणि तो मला जास्त चीड लागली. आणि म्हणूनच मी त्याला आव्हान केलेलं आहे की तुझं जे उद्योग तू केलेस, वडील नाही आजोबा गेल्यानंतर कारखान्याच्या बाबतीमध्ये त्याची जंत्री माझ्याकडे आहे. आणि मी जर माझ्या राजकीय जीवनामध्ये आमदार म्हणून काम करत असताना पहिली गोष्ट, आणि आता हा कारखाना उभा ग्लुकोजचा करतो त्याच्यामध्ये कुठेही त्रुटी आढळली, 1 रुपयाचा दोष आढळला तर मी सार्वजनिक जीवनातनं बाजूला होतो. पण तू जे टीका माझ्यावर केलेली आहेस ते जर तू सिद्ध करू शकला नाहीस तर आयत्या पिठावर तू बसलेला आहेस. ज्या काकांनी, तुझ्या वडिलांनी, तुझ्या आजोबांनी जो कारखाना उभा केला आमच्या सर्वांच्या सहकार्यानं, त्या कारखान्यावरनं पहिलं बाजू व्हायचं तर तुला सिद्ध करता आलं नाही तर, असं मी त्यांना आव्हान दिलं आहे. आणि ह्यासाठी तू सांगशील ते 4 पंच, तू सांगशील ते ठिकाण, तू सांगशील ती वेळ, आणि तू सांगशील ते पत्रकार 4, असं सर्व निवड कुठेही यायची माझी तयारी आहे, असं मी त्यांना आव्हान केलेलं आहे.